अहो 10 रुपयाची संत्रा 70 रुपयाला 80 रुपयाला. कोरे गटाचं कोण नाही आहे का याच्यामध्ये? कोरे गटाचे पण ते आता बोलणार नाहीत की आम्ही अतुल पाठिंबा असं म्हणायचं. हा गाडू ना आपण थोडं सगळ्या लोकांनी एवढंच मी बोलू शकतो बस. गेल्या वेळेला आमदारकीला मतदान कोणाला केलं विचारा. म्हणजे कोरे साहेब गटाचे आहेत खरं आहे. शेट्टीचा शेट्टी सुरुवातीपासून उभा राहिल्यापासून मी शेट्टीचं काम केलेलं आहे. पण मी ज्यावेळेला त्यांच्याकडे विकास काम मागाय गेलो, विकास कामाचं मला त्यांनी 5 लाखाचं पत्र दिलं. इथं आल्यावर टेंडर आपल्या त्यांच्या खास माणसाला भरायला दिलं. एक ठिकाणी स्वतः काटा आज खासदार आहे म्हणले तिने एक तरी वजनाचा काटा टाकाय पाहिजे होता ना. धैर्यशील माने खासदार जर कुणामुळे झाला असेल तर तो सत्यजित पाटील सरोडकरांच्यामुळे झाला. विद्यमान खासदारांनी आम्हाला कधी बघितलं म्हणजे त्यांना बघितलं सुद्धा नाही आम्ही. काय सांगताय पीएम किसान साठी 2,000 रुपये तुम्हाला शेतीसाठी देतो. कुठले देतो? 18% जीएसटी आमचा काढून घेतलाय. आज मला सांग तू शेतकऱ्याला कर्जमाफी कुणी केली? थांबायचं 3 पक्षानं. बरोबर आहे, पण तो ऊस आंदोलन पुढे गेल्यामुळं, ऊस दरासाठी आंदोलन केल्यामुळं शेतकऱ्यांचा ऊस शेतात राहिला. परत ऊस तोडण्यासाठी 100 रुपये 150 रुपये 200 रुपये तोडीना द्यावे लागले एक्स्ट्रा. मग आम्ही मिळवलं काय होत यातनं शेतकऱ्यांनी? जे लोक आरोप करतात त्यांना कारखान्याचा बाहेरनं पाठिंबा चालतोय. सत्तेत आमच्या रस्त्यानं कुठे भागात चालला असले तर काच खाली करून हाक मारतात, नाव घेऊन बोलवतात. दर्शक हो नमस्कार. डिजिटल कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण आता हातकर्णी मतदारसंघामध्ये ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी गावोगावी फिरतोय. आज आपण सध्या विनय कोरे साहेब जे महायुतीचे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये भेडेसगाव या गावाकडे आलेलो आहोत. लोकांची काय मतं आहेत ही जाणून घेण्यासाठी. पहिल्यांदा तुमचं सर्वांचं स्वागत आमच्या चॅनलवरती. आम्ही ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून लोकांची फक्त मतच जाणून घेत नाही तर त्यांच्या अडीअडचणी किंवा काहीही मुद्दे असतील, आता जसं काका काहीतरी जुन्या इतिहासात सांगत होते, अशा कुठल्याही मुद्द्यांच्यावरती आम्ही चर्चा करतोय. कोल्हापूरची ती एक ओळख आहे की बाबा इकडे बेधडकपणे बोलणारीच लोक जास्त आहेत आणि म्हणून आम्ही खेड्यापाड्यात जास्त जातोय. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आमच्या डिजिटल कोल्हापूरवरती. आणि सध्या आम्ही लोकसभेच्या धर्तीवरती ग्राउंड रिपोर्ट घेतोय. लोकांच्या मनात नेमकं राजकीय चर्चा काय काय चालल्यात. आपण कट्ट्यावरती बसून घरामध्ये वेगवेगळ्या राजकीय चर्चा करत असतोच, मग त्या आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचवायच्या, नेत्यांच्यापर्यंत महत्त्वाचं आपल्याला पोहोचवायचं आहे. तुमच्याकडे का पहिल्यांदा काय वाटतंय लोकसभेबद्दल असं आपल्याला जाणून घ्यायचं आहे एकंदरीत? लोकसभेबद्दल काय हातकणंगले मतदारसंघात आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार निवडून यावा याची इच्छा आहे माझी. इकडे काय शिवसेनेचा गट स्ट्रॉंग आहे म्हणून वाटतंय का? नाही, आमचा उमेदवारच असा आहे की तो तळागाळातनं वर निघालेला आहे. आता मी तर सुरुवात करताना मला एक जाणीव झाली की इकडच्या भागामध्ये सध्याचे इकडचे आमदार आहेत कोरे साहेब आहेत, इंडायरेक्टली म्हणजे ते महायुतीकडेच आहेत. मग तुमचा उमेदवार म्हणून तुम्ही सत्यजित आबा असं का म्हणताय? नाही, सत्यजित आबा हा तळागाळातनं गेलेला आहे. त्याला शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयी जाण आहे चांगली. आबा सुरुवातीला जिल्हा परिषद सदस्य झाले, आमदार झाले, आता त्यांना खासदारकीला चान्स मिळाला आहे, ते चांगलीच गोष्ट आहे. आणि आबा असं आहे नाही की कुठल्या एखाद्या लहान मुलापासून ज्येष्ठापर्यंत सर्वांना जनसंपर्क फार चांगला आहे असं खूप ठिकाणी मला ऐकायला मिळालं त्यांच्याबद्दल. त्यामुळे तुम्ही म्हणताय असं एकंदरीत. आणि कामाची दुसरेही 2 मातब्बर उमेदवार आहेत, कारण विद्यमान खासदार धैर्यशील मानेदादा आहेत आणि माजी खासदार राजू शेट्टी साहेब पण आहेत. विद्यमान खासदारांनी आम्हाला कधी बघितलं म्हणजे त्यांना बघितलं सुद्धा नाही आम्ही आमच्या मतदारसंघात. 5 वर्षात एकदाही ती कधी फिरकले नाहीत. काय लीड दिलं होतं की तुम्ही? मग एकदम आम्ही त्यांना 50-60 हजार 65 हजारचं लीड दिले शेवटीतनं. म्हणजे कधी काळी ह्या दोन्ही नेत्यांच्या पाठीमागे तुम्ही असणारे लोक? हो. आता जे धैर्यशील माने जे आहेत त्यांना ह्या शेवाडी तालुक्यातल्या जनतेने ते शिवसेनेत होते, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत होते म्हणून आम्ही त्यांना मतदान केलं. आज त्यांनी गद्दारी केली म्हणून आम्ही सत्यजित आबा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठाम आहोत. आणि ह्या मतदारसंघामध्ये सध्या सत्यजित पाटील आबा यांचं वारं जास्त आहे आणि तेच निवडून येते. भाजपविषयी जी नाराजी आहे, जे भाजपनं जे आता लोकांना काय सांगताय पीएम किसानसाठी 2,000 रुपये तुम्हाला शेतीसाठी देतो. कुठले देतो? 18% जीएसटी आमचा काढून घेतलाय. आज युरियाचा दर असेल किंवा तुमचा मिश्र खताचा दर असेल, त्याचे दर गगनाला भिडले. आज शेतकऱ्याला शेती करणं अवघड होऊन बसलंय. तिकडचे पैसे काढतायत आणि इकडे देतायत. गॅसचे दर बघितले तुम्ही, 400 रुपये काँग्रेसच्या काळात गॅस होता, आज किती झालाय गॅस?
साहजिक आहे. मला हाच महत्वाचा मुद्दा आहे की महत्वाचं जनतेला जो रोष आहे हा रोष महत्वाचा आहे. महागाई, कारण महागाईचा त्रास हा गोरगरिबांना होतो, शेतकऱ्यांना होतो, करोडपती लोकांना होत नाही. तर मॅक्झिमम गावामध्ये मला काय अपेक्षित आहे की महागाईवरती लोकांनी बोलावं. हा, त्याच्या सूचना पण करावी की जरी मी मोदींचा माणूस असेल तरी महागाईवरती त्यांनी काम करावं, असंही काही शेतकरी सांगतात, लोक सांगतात. आम्ही त्यांच्यासाठी मतदान करणार आहोत, परंतु बाबा या महागाईवरती त्यांनी कुठेतरी काम केलं पाहिजे. इलेक्शन जवळ आले, लोकसभा म्हणून लगेच त्यांनी 3 हप्ते पाठवले, 6,000 लोकांना खात्यावर जमा झाले. किती शेतकऱ्यांनी 6,000 शेतीच्या कामाला वापरले हो? आज तुम्ही बघितलं चौकात जाऊन काय लोकांच्या प्रतिक्रिया घ्या. काय लोक त्यांच्या घरातलीच सांगतील तुम्हाला की ते 2,000 रुपये त्याने व्यसनात घालवले. बँकेत तिथं गर्दी माहीत नव्हती. तुम्ही इलेक्शन बघून पैसे देणार काय? आता परत येतोय म्हणून पुन्हा 2 हप्ते परत टाकणार तुम्ही. म्हणजे इकडून काय मग लोकांना तुम्ही 2,000 रुपयाची लाच दिल्याचा प्रकार आहे ना, सत्ताधाऱ्यांच्यावरती सहजच आहे. आणि फोन करून आणि सांगता विचारतात तुम्हाला 2,000 रुपये मोदीची पोचले का? मोदी म्हणजे भारत सरकार आहे का? भारत सरकार आहे का मोदी म्हणजे? आणि मोदीच्या नावाखाली मतं मागणं, भारत सरकारच्या नावाखाली मत मागा. भारत सरकारचं तुम्ही शासनाचे गोरगरिबांच्या पैशातून नाही. हा, मग एका पक्षाच्या किंवा ह्याच्यावरतीच ते काय हे करतात. तो अभ्यास एक लोकांच्यात असल्यामुळेच खेड्यापाड्यात का असं लोकांना जाणीव आहे. एक मिनिट सांगतो. बोला बोला काका बोला. तुम्हाला सांगतो, शेतकऱ्याला कर्जमाफी कुणी केली? थांबायचं. 3 पक्षानं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव साहेब जर 2 वर्ष नसते मुख्यमंत्री, ते लॉकडाऊन मध्ये का नाही महाराष्ट्र मेला असता. महाराष्ट्र, उद्धव साहेबांचे कार्यकर्ते आहेत का काय? मी कार्यकर्ता नाही, मी खरं सांगतो, मी शेतकरी आहे. आणि तिने कर्ज मंजूर केलं माफ, आणि हिने कर्ज बुडवेशनी दिलं, म्हणजे त्यांच्याच दिलं, आम्हाला गोरगरिबाला दिलं नाही. हे दुसरा मुद्दा. लक्ष साबणाची 5 रुपयाची वडी 8 दिवस पुरत होती पहिली, आता 2 दिवस पुरत्या. छोटा केला साहेब. ह्याच्यावर तुम्ही विचार करायचा. आजचे दिन आहे का? आजचे दिन कसे आहे का? नाही खरं. अहो 10 रुपयाची संत्रा 70 रुपयाला, 80 रुपयाला. किती टॅक्स लावताय तुम्ही गोरगरीबाऊ? नाही आणि तुम्ही 300 रुपयाने आम्हाला गॅस दिला, म्हणजे पैसा आमचंच, आणि आता 800 रुपये. महागाईबद्दल काका बोलायला लागलाय. खरं खूप जण अशी पण म्हणतात की 100, 200 नाही 300, 400 वर जरी पेट्रोल गेलं तरी आम्हाला मोदी माझी पाहिजे. गाडी आहे पण चालवा येत नाही म्हणून मी त्या गाडीचा बोलत नाही. हा खरं इथं पण अहो खताचा दर किती झालं? 10-20चा दर किती? 1900 रुपये. 1900 किती वर आहे ना. आणि 1100 रुपयाला मिळते 1470. बोंबला जे शेतकऱ्यांना. हा, उसाचा राजू शेट्टीने जरा दंगा केला, ते बी बोंबला द्यायचं बंद झालं. म्हणजे दितू म्हणली तर पण दिलेलं नाही अजून. तुळीवाल्याला म्हणली तर 413 रुपये ना. म्हणजे एकंदरीत सगळ्या महागाईमुळे तुम्हाला तो राग आहे. राग म्हणजे अहो त्या भाजप निवडून आलंच नाही पाहिजे. मी डायरेक्ट सांगतो, भाजप राहिलं. मग राजू शेट्टी साहेबांचं तुम्ही आता नाव घेतलं. आम्ही सांगतोय का राजू शेट्टी साहेबांनी शेतकऱ्यासाठी केले, पण हे 3 चांगले आहेत बघा. 3? हा, कोण 3? शरद पवार म्हणजे म्हातारा, काँग्रेस आणि उद्धव साहेब यांच्यावरती प्रेम जास्त. हो. त्या 3घातली सीट कुणाची बी असून दे, आम्ही फुल आहे. काय वाटतं मग केंद्रात काय होईल? केंद्रात बघ ती पडणारच आहेत. भाजप पडणार आहे. भाजपच पडणार. हो, बघा तुम्ही गंमत. 450 आहे की? अहो नाही राजू शेट्टीने म्हणताय तसे 50-100 रुपयाची वाढ केली, बरोबर आहे. पण तो ऊस आंदोलन पुढे गेल्यामुळं, ऊस दरासाठी आंदोलन केल्यामुळं शेतकऱ्यांचा ऊस शेतात राहिला. परत ऊस तोडण्यासाठी 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये तोडीना द्यावं लागले एक्स्ट्रा. मग आम्ही मिळवलं काय होतं त्यातनं शेतकऱ्यांनी? सांगा ना मला. मग आम्ही मिळवलं काय? त्यांना जर 200 रुपये टनाला दिले तर आम्हाला 50 रुपये मिळाले, 150 रुपये लॉस झाला. मग त्याचा उपयोग काय? नाही बोलू द्या, त्यांचा हाऊस आहे. असं काय नाही एकट्यानं बोलायचं. बरोबर आहे, त्यांचा तो रोष आहे, कुठेतरी ते सहन करतात. दुसरी गोष्ट राजू करणार की मतदानाला मग एवढा दिवसभराचा कामाचा खोळंबा करून आपण बटन दाबायला जाणार. आपण डोक्यात काहीतरी ठेवले की बाबा अशा प्रकारचा नेता पाहिजे जो आपल्या भागाचं सोनं करेल किंवा काहीतरी थोडंफार काहीतरी काम करेल. नेत्याला मतदान करणार. नेता आहे म्हणून हो करणार आम्ही. सत्यजित पाटील. सत्यजित पटेल काम तरी करतील करतील की कशावर करणार की आमच्या जवळपासचे आहेत ना. म्हणजे डोंगरात तवाच मी बघितला देरेशील मानेला हे काढायची होती काय तिथे MIDC 11 एकरचा मालक घेऊ आहे. MIDC पाहिजेच ना. अहो कशाला पाहिजे? तिथं पाणी नाही प्याला, लाईट नाही, जाणार पाणी कुठनं? फॉरेस्ट खात्यातनं पाणी जातं का? डोळ्यात धूळ टाकायची का शेतकऱ्याच्या? काय वाटतं सांगा बोला. ऍक्च्युली काय आहे, हे जे मोदी सरकार आहे ना, भाजप सरकार गाजर सरकार आहे.
फक्त तुम्हाला दाखवायचं. आता आमच्याकडे माणसाहेब आले 5-6 महिन्यापूर्वी, त्यांनी औद्योगिकरण बघितलं, पण त्यांनी ते स्पॉट बघितलं नाही. तिथं तुम्हाला इतर पाणी नाही आहे, लाईट नाही आहे, कशात तुम्ही विकास करणार आहात? जरी तुम्ही केलं औद्योगिकरणामध्ये, तुम्ही समजा पाणी वगैरे, पण पाणी तुम्ही आमच्या नदीमधून सोडणार आहात का? आता ॲक्च्युली आमचा वरती कारखाना आहे, कारखान्याचं खालचं पाणी अजिबात कुठल्या नदीमध्ये आम्हाला अजून तरी काही प्रदूषित पाणी नाही आहे. त्यासाठी सतेज आबा एक ॲग्रिकल्चर माणूस आहे, अगदी सुशिक्षित, अगदी संयमी. तसंच तुम्ही जर बघितलं तर एकनिष्ठ उद्धव साहेबांशी एवढा पक्ष तळागाळात गेला, इतके सदस्य फुटले, कोणी कोटी घेतली, कोणी खोके घेतले, काय असेल ते, पण आमचे आबा सतेज आबा अगदी सामान्य माणूस आणि अगदी सामान्य जनतेतून अगदी मन मिळावू माणूस, अगदी उच्च शिक्षित असू द्या, तुमचा मन मिळावं असू द्या, संयम नेतृत्व असू द्या. आणि एक तर आमच्या ज्यावेळी आबा 2 वेळा निवडून आले त्यावेळी त्यांना आम्ही पूर्ण भागाने कार्यसम्राट म्हणून पदवी दिली. आम्ही कार्यसम्राट प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेडोपाड्यामध्ये तुम्ही कुठेही जावा. जसं आता हे म्हटलेत की निष्ठा आणि गद्दारी हा पण इकडच्या मतदारसंघात एक भाग होऊ शकतो. होऊ शकतो. आणि ऍक्च्युअली तो काय गरजेचं आहे ना. मेन जर मुद्दे तुमचं जर मूळ एक असेल आणि जर तुम्ही फांद्या तोडून घेताल तर त्याला उपयोग नाही. मूळ जर पण तुमचं घट्ट असेल तिथंच तुम्हाला एकनिष्ठतेमध्ये आमचे सतेज आबा म्हणाल, म्हणजे विद्यमान खासदारांचा हा एक रोष लोकांचा आहे अगदी 100% रोष आहे. अगदी तुम्हाला खोके घेतले. विद्यमान खासदार निवडून गेल्यानंतर प्रत्येक म्हणजे पूर्ण हातकणंगले मतदारसंघामध्ये जायला ते सांगत होते की मी सत्यजित पाटलांच्यामुळे खासदार झालो. त्यांचे व्हिडिओ क्लिप अजून पण फिरतात बघा याच्यावरती. सर्वांना सांगत होते. आता ते आबांच्यावर टीका करतायत. तुम्ही टीका करता, तुम्हाला अधिकार नाही. उलट तुम्ही उद्या तुम्ही आघाडी घेऊन आबांना सपोर्ट करायला होता की ह्या माणसामुळे मी खासदार झालो 5 वर्ष, पण तुम्हाला काहीच करता आलं नाही ना तालुक्यात 5 वर्ष. ज्या तुम्ही सांगता जे 8,000 कोटीची कामं केली मी, 8,000 कोटीमध्ये 6,000 कोटी हा एक खासदार व्हायच्या आधी रोड मंजूर झाला होता. कोल्हापूर रत्नागिरी हायवे मंजूर, त्याच्यामध्ये 6,000 कोटी जर रोडला मंजूर झाला तर तुम्ही ते 8,000 कोटीमध्ये फक्त 6,000 कोटी आता दाखवता रोडचं. शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा झाला सांगा? शेतकरी तुम्ही जमिनी घेतल्या, कवडी मोलांनी जमिनी घेतल्या, रोडच्या जमिनी घेतल्या, त्या रोडच्या जमिनी खरेदी कोणी केल्या? मोठमोठ्या लोकांनी खरेदी केल्या. शेतकऱ्यांचा त्याचा फायदा काय झाला? काहीच नाही फायदा झाला. शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम दिली, संपलं. आता बाजूच्या रोडला यांचे पेट्रोल पंप येणार, यांच्या खाजगी कंपनी येणार, यांचे खाजगी दवाखाने येणार. शेतकऱ्यांचा फायदा काय झाला? काही नाही. धैर्यशील मानेंचा काही उपयोग आमच्या तालुक्याला शून्य फायदा झाला. रोष राहिलाच, परंतु आरोप आबांच्यावरती हा पण केला जातोय की ते कारखानदारांचे नेते आहेत. नाही, असं काही नाही. आबांचा स्वतः कुठे कारखाना आहे? चुकी समजत आहेत अगदी माणसांना. विरोधकांचा आरोप. विरोधक काय? विरोधक फक्त 2019ला कारखानदारांचे, तुम्ही म्हणताय कारखानदारांचे उमेदवार कसं काय? एक तळागाळातनं शेती करणारा माणूस आहे, ऍग्रिकल्चर माणूस आहे, आणि सकाळी उठलं की आबा आमचं रानात जातात आणि दररोज सकाळी 6 वाजता रानात आहेत. आम्ही सरुड आणि भेडसगाव हे काही लय लांब नाही. माणसं आम्हाला सांगतात की आम्ही आता सकाळी कुठं जर जायचं असलो की आबा रानात गेलेला आहे. म्हणजे आम्ही चिखलीला आपल्या मधल्या रस्त्याने निघालेलो, चिखली रोडनं, तर आबा मधनं चालत निघालेलं. कुठं निघालेलं तर त्यांच्या रानात निघालेलं. मग आबा शेतकरी माणूस तो कारखानदारांचा उमेदवार कसा काय झाला? एकंदरीत इकडच्या भागात फिरताना सगळं आबाच असं दिसायला लागले. म्हणजे जरी मी वाळव्यापासून 32 शिराळ्यापासून असा ज्या पट्ट्यात आता ग्राउंड रिपोर्ट घेतो ना, कुठल्याही गटाचे असो आबा म्हणतात. मग इकडच्या पट्ट्यामध्ये आता सध्या विद्यमान आमदार आहेत कोरे साहेबांचा पण फार मोठा गट आहेच. काय वाटतं एकंदरीत किंवा त्यांच्याबद्दल काय होईल? कोरे साहेबांचा गट काय? कोरे साहेबांचं कसं राहील की त्यांच्या जर पक्षाकडून त्यांना जर आदेश आला तर ते त्यांच्या पद्धतीने काम करत राहतील. पण आताची जी जनता आहे ती सुज्ञ जनता आहे. माणसांना चीड आहे. भाजप सरकारविषयी माणसांना चीड आहे. तो गॅस सिलेंडर वाढलेला आहे, पेट्रोलचे भाव वाढलेत, इतर तुम्ही भाजीपाला बघा. आणि भाजप सरकार काय म्हणते, मी तुम्हाला घरं दिली. काय हो घरं दिली? गाव लेवलला 2 घरं फक्त दिली जातात. गाव लेवलला फक्त 2 घरं दिली जातात. त्यासाठी पण वेटिंग लिस्ट 2011 मध्ये काढलेली आहे, जवळजवळ 250 ते 300 लोकांची. जोपर्यंत तो 250-300 लोकांचा जो नंबर येणार तोपर्यंत त्याचा पोरग मेलेला असणार आहे. त्यावेळी भाजप सरकार म्हणते मी तुम्हाला एवढी लाखो घरं दिली, एवढी कोटी घरं दिली. काय दिली घरं हो? फक्त गाजर सरकार आहे, बाकी याच्यामधलं काही नाही बघा तथ्य. आता आम्ही ह्या वर्षी आमच्या ग्रामपंचायतीकडून 199 अर्ज दिलेत आम्ही बेडसगावात याच्यासाठी बेघरसाठी. त्यामध्ये फक्त एकच घर मंजूर झालं 199 घरामध्ये फक्त. आणि त्याच्या भेटतात 1,20,000 रुपये. 1,20,000 मध्ये घर होतं. 1,20,000 मध्ये काय होतं? काय तुम्ही आजच्या दिन आले कुणाला? फरशी बसवून होत नाही घरात. बोला का? एक मला अजून झीट आहे. संडा बिंडा मला बांधून दिले नाही. अहो पंचायतनं ते ग्रामसेवकनं पकडून आम्हाला शेवटला नेलं, बाहेर रस्त्यावर संडासला बसले. आणि हिने काय बांधून दिलं? कुठं ह्याच्या वडिलाला. हा, आणि म्हणताय आजचे दिन आहे का? काय आजचे दिन आहे का? संडासला बसला माणूस चहावाडीत. आबांच्या जे
म्हणजे कारखानदाराचा मुलगा म्हणून असं ते जे आरोप केला जातोय, जे लोक आरोप करतात त्यांना कारखानदाराचा बाहेरनं पाठिंबा चालतोय आणि त्यांच्या पक्षात येऊन त्यासनी ते चालत नाही का? आबांच्या जे कारखानदारांचा म्हणजे कारखानदाराचा मुलगा म्हणून त्यांच्यावर जो आरोप होतो मग जे आरोप करतात त्यांना बाहेरनं पाठिंबा कारखानदारांना चालतोय. आता मागच्या 5 वार्षिकला तुम्ही आता म्हणताय राजू शेट्टी बाबा सत्यता आबांना म्हणतायत की तुम्ही कारखानदारांचे नेते. मागच्या 5 वार्षिकला राजू शेट्टी त्या गटात नव्हते, राष्ट्रवादीने त्यांनी पाठिंबा घेतला होता. त्यावेळी त्यांना शिराळचे मानसिंग भाऊ नव्हते का, वाळव्याचे जयंत पाटील नव्हते का, चालत होता. मग आता का नाही? आता आघाडी आहे, आघाडीमध्ये तो राष्ट्रवादी हा घटक पक्ष आहे, त्यामुळे ते साहजिकच ती लोक येणार ना, त्यात त्यांचे कारखाने आहेत येणार ना. त्यात कारखान्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय का? कारखान्यामुळे रानातनी म्हणजे रस्त्याची सोय होते, रानात जे कारखान्यामुळे शेतकऱ्यांना किती लोकांनी त्याचा रोजगार मिळतोय. कामगार आहेत म्हणा, ऊस तोडणे आहेत कामगार, वाहनं आहेत, म्हणजे सगळ्यांना त्याचा रोजगार मिळतोय. हे आंदोलन करून एक दिवशी ते गिरणी कामगाराचं होईल तसं काम का मला शेतकऱ्यांचं व्हायला. कारखाने बंद पडून चालत नाही, त्याचा सुवर्ण मध्ये कायमच काढावं लागतं. कारखान्यामुळे शेतकरी टिकतो आणि शेतकऱ्यामुळे कारखाना टिकतो. तरी पण त्यामुळे कारखानदारी संपूर्ण शेतकरी मोठा कधीच होणार नाही. तुमचा तो मुद्दा एक बरोबर आहे. शेतकरी नेत्यांनी सर काय केलं पाहिजे? आता शेतकरी नेत्यांनी म्हणतात ना मी शेतकरी मग शेतकऱ्यांनी कारखाना आजपर्यंत का नाही काढला? काढायला पाहिजे ना. तुम्ही काढा, 100 रुपये एक्स्ट्रा द्या ना तुम्ही, बाकीचे पण देणार की तुम्हाला. आम्ही ऊस तिकडे नेऊन घालू तुम्हाला. शेट्टी साहेब म्हणत असेल तर आम्ही शिरोळमध्ये सुद्धा ऊस घालू, आम्ही काही अडचण नाही, काहीच नाही. दूधसंघ आहे त्यांचा, तो कुठं आता अस्तित्वाचा दिसेनाच झालाय. बाकीच्यांनी काहीतरी त्यांनी चालू केले म्हणजे कुठे इकडे चर्चा नाहीत. शाहवाडी भागात शिरोळमध्येच आहे शाहवाडी, काही त्यांनी ओसच ठेवल्या. 5 वर्षात एकदाच बघायचं, डबल बघायचं नाही. काय वाटतं इकडच्या भागात काय होईल? इकडे सत्तेत आभास कोणी नाही, कोणी याचच नाही इकडे. बाकीचं वेगळा मुद्दा नाही. काय आता इथं कसं आहे, हे मातावर नेते आहेत, विद्यमान खासदार आहेत, मागचे तर दोन वेळा खासदार. काय तुम्ही म्हणला तरी आबा म्हणतील तसंच. धैर्यशील माने नाही, राजू शेट्टी नाही म्हणताय म्हणून आम्ही दुसऱ्याचं नाव घ्यायचं का? असं नाही. मग का नाही की ते रेस मधले उमेदवार आहेत. अहो रेस मधले जरा धैर्यशील मानेला आम्ही 15 दिवसात खासदार केला, गद्दार निघाला. तो गद्दार निघाला. आज त्याचा 1 एकर मध्ये बंगला चालू आहे. 1 एकर मध्ये त्याचा बंगला चालू आहे. मग त्यानं किती कोकी घेतलेत सांगा तुम्ही मला? 100 खोके, 50 खोके नाही. मला जरा विरोध बोलायचा सगळ्यांच्या. प्रत्येकाचे मत आहे. मोदी सारखा माणूस आहे हो, कारण त्यानं लग्नच केलं नाही तर त्याला परपंच गोरगरिबांचा काय माहिती पडणार. सोन्याचा दर 75,000 नेऊन ठेवलाय. जरा वेगळं बोलतोय. आज इकडं सर्वसामान्य 100 रुपयाला भांगवायला जातात लोक. त्यांनी मुलीचं लग्न करायचं म्हणलं तर अर्धा तोळा सोना घालायचं म्हणलं तर ती कशाने घालणार? एवढी महागाई वाढवून ठेवल्या. आणि राजू शेट्टी फक्त 25 वार्षिकला येतात, मंदिरात जायचं. मी तिथं बाहेर उभा होतो, नमस्कार, तिने माझ्याकडे बघितलं आणि तिकडे बघितलं. याला म्हणलं माझ्यासाठी आलाय का ह्याच्यासाठी? मी मतदार आहे, ह्याला मतदान करू का दुसऱ्याला करू? मी ह्याच्यासाठी आलो इथवर, मला काय गरज होती? असे मतदार नको आहेत आम्हाला. मी दोन्ही हातांना नमस्कार करतोय, ते माझ्याकडे न बघता इकडे बघायला चालू केलं. त्याला कोण मतदान देईल? आणि प्रत्येक वेळी इलेक्शन आलं की हिनी पदयात्रा चालू केल्या. या वर्षी तर एवढी लोकांची हे केल्या का नाही, पिटवून देऊन ऊस तोडायला लागलं. आमच्या बेडूसगावात कधीही पिटवून देऊन ऊस तोडलं नव्हतं. आता 2 महिन्यापूर्वी येऊन गेले इथेच बोला. आपण बसलेल्या ठिकाणी शेट्टी साहेब 2 महिने म्हणजे 3-4 महिने ऊस तोडी चालू व्हायच्या अगोदरच ते गेल्या वर्षी ते काय 200-200 रुपये देणार बोलले. शेट्टी साहेबांनी इथं आमच्या आया बहिणींनी 2-2 भाकरी ह्या शाळेमध्ये राहायची सोय केली. दुकानदारांनी तेलाचे डबे दिले, सगळी सोय केली. आमच्या वडिलांनी तेलाचा एक डबा दिला, आलेच पैसे. त्याच्यावरती काय उत्तर आहे का त्यांचं? आता राजकारणामध्ये फक्त नुसता ऊस उपयोग नाही ना. ऊस जर तुम्हाला फक्त ऊस तोडायच्या टायमाला जनता दिसती का? 11 महिने तुम्हाला जनता दिसत नाही. ज्यावेळी कारखान्याचं धुरांड पेटणार आहे 5 वर्षात एकदा देतात. 5 वर्षात 5 वेळा तुम्ही दिसताय. किती वेळा विचारा. मग तुम्हाला असं वाटतंय का की जर सत्यजित आबा निवडून आले तर एवढा मोठा विधानसभा तुमचा लोकसभा मतदारसंघ आहे, 6 जवळजवळ विधानसभा मतदारसंघांचा हा आहे, 950 गाव आहे जवळपास, ते जाऊ शकतील एवढ्या गावांना? जाऊ नाही शकले तरी आम्ही ठराविक कार्यकर्ते आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या ह्याचे, आणि आबा घरटी जाऊन येणार.
रात्रीचा दिवस करून येणार. तुम्ही जर आता पाहिलं असाल ह्या 15 दिवसापासून आबांची तिकीट फायनल व्हायच्या अगोदरपासून जर इतिहास पाहिला असेल आता तुर्तासच, तर तुम्ही बघितलं तर आबा प्रत्येक अशी मला वाटत नाही कुठले ज्या आमच्या पूर्णपणे हातकणंगले मतदारसंघातलं कुठल्याही वाढी वस्ती राहिली असेल आबांच्या. ते बघितलं कारण आम्ही आता तिकडं इचलकरंजीकडे काल फिरलो, इचलकरंजी दानोळी वगैरे, तर तिकडे बऱ्यापैकी खेड्यापाड्यामध्ये आबा पोहोचलेले आहेत. विरोधक पाहिले, विरोधकांनी आज मला वाटतं घरं सोडली नसतील. आबांना आम्ही बाळासाहेब ठाकरेचं नाव सुद्धा घेऊ नका, तो होता म्हणून ही जगलोय आम्ही. हो आधी सांगून तू म्हणजे कोरोनामध्ये त्यांनी केलं कोरोनामध्ये उद्धव साहेबांचं जे काम होतं ना अतिशय पूर्ण भारत देशामध्ये. इकडे काय शिवसेना स्ट्रॉंग आहे का? शिवसेनेचा एकच गट आहे. इथे आमच्याकडे चांगलं माणूस म्हटलं पाहिजे, वाईटाला वाईट म्हटलं पाहिजे. आता विरोधक तुम्ही म्हणताय, मग विरोधकांचं तुम्ही कुठे आजपर्यंत तुम्ही बघताय, आता तुम्ही बघताय कुणी नाव सुद्धा काढणार नाही. विरोधकांना विरोधकांनी काम करायचं नाही काय गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये करायचं नाही काय? विरोधक काही काम करत नाहीत. या बेडस गावामध्ये पण विरोधक आहेत, मग त्यांच्या आता विद्यमान आमदारांनी गावासाठी काय केलं? बेडसगाव मध्ये राजू शेट्टींनी किती वेळा खासदार झाले, 1 रुपयाचा निधी आजपर्यंत दिलेला नाही. 1 रुपयाचा निधी तिने चॅलेंज करावं, बेडसगावला निधी दिलाय, कुठलंही फाईल दाखवावी, आम्ही त्यांना चॅलेंज करतो गावातर्फे. बाळासाहेब ठाकरे कोरोना काळामध्ये युपीची तुलना करा आणि महाराष्ट्राची तुलना करा. युपी मध्ये प्रेती नदीत वाहत होती, महाराष्ट्रात तसं काय झालं का? उद्धव साहेब होते म्हणून एवढा मोठा समाज जगला. आणि धैर्यशील मानेने आमच्या गावाला व्यायामशाळा दिल्या, 11 लाख रुपये दिल्यात, 1,10,000 रुपये 10% त्यांनी कमिशन घेतलंय, मग पैसे दिले. तुम्ही बोलला त्या मुद्द्यावरती पंतप्रधान मोदींनी सुद्धा त्यावेळी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली होती. आता जरी आरोप होत असला तरी तो एक पुरावा म्हणून आता सध्या ठाकरे गटाकडे मानला जातो. भाजप एवढा मोठा पक्ष असताना हे सगळे गद्दार लोक इकडंच खोकेबाज लोक त्यांच्याकडे का घेत आहेत? समज ना, त्यांची पार्टी चांगला आहे, मोदी चांगला आहे, तर मग त्यांना प्रामाणिकपणे राहावं ना. समज ना, अजितदादांनी भ्रष्टाचार केला, त्यांना घेतले क्लिअर. समज ना, हे भ्रष्टाचारी आता संविधान धोक्यात आहे, पैसे ठेवायला जागा नसतील, पूर्ण देश बोलतोय संविधान धोक्यात आहे. याची उदाहरणं बघा तुम्ही. चंदीगडचं 24 मतामध्ये महापौर निवडतात ते उदाहरण घ्या. राहुल गांधीला निलंबित केलं. इलेक्ट्रॉनिक बॉन्डचं उदाहरण घ्या. ही सुरुवात आहे, फक्त ही संविधान बदलण्याची सुरुवात आहे. त्यांना लोकशाही नको आहे, त्यांना हुकुमशाही हवी आहे. ही उदाहरणं सांगतात की भविष्यामध्ये काय तुम्ही पक्ष आणि चिन्ह कुणाला द्यायला पाहिजे होतं तुम्ही सांगा ना. तुम्ही मीडियावाल्यांनी सांगा. म्हणून तुम्हाला काय वाटतं? जनता म्हणून जे बघा, बाप तो बाप रहेगा. समजा त्याच्या उद्धव ठाकरेंच्या वडिलांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, त्यांचं चिन्ह पाहिजे, त्यांचं जे पाहिजे नाव पण त्यांना. सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घेताना ना मला एका धनगरवाड्यावरती काकांनी लय भारी उत्तर दिलं होतं. मी म्हटलो काका कशाला त्यांच्याबद्दल बोलताय, ती करोडोत खेळत असतात, पक्ष असला काय ना नसला काय. तर ते काय म्हणले तसं नाही पत्रकार, आम्ही आता गावात घर बांधलं आणि माझ्या भावकीतला कोणतरी येऊन राहायला लागला, त्याला घर नाही म्हणून नंतर त्यानं आपल्या नावावर जर करून घेतलं तर मला कसं वाटेल? अशा भावनिकतेने विचार करणारी काही लोक यांना मता आम्ही यांना आता असं मीडिया यांची जागा यांची बरोबर धावणार आहे. यांनी किती पण पैसे वाटू देत, समज ना, पैसे जरी वाटले तरी यांना भुईसपाट करणार आम्ही. या कायदा 10वी सूचीचा मुख्य उद्देश काय की कोणीही पक्ष फोडू नये, हा मेन उद्देश आहे. तुम्ही 10वी सूचीचा पक्षांतरबंदी कायदा आहे 10वी सूची, तुम्ही पक्ष दुसऱ्यांना देताय. 10वी सूचीचा गैरवापर करून 10वी सूची तुम्ही गैरवापर केला म्हणजे तुम्ही संविधानात चिरडलं ना. तुम्ही सत्तेचा गैरवापर करताय ना, तुम्ही न्यायाधीशांना थोडक्यात विकत घेतल्यासारखंच आहे ना. घटनेवरनं तर सुरत पॅटर्न म्हणून सगळं प्रसिद्ध झालंय की असं हे एक चुकीचं घडतंय. आता सुरतमध्ये जसं घडलं, जरी सत्ताधाऱ्यांनी म्हटलं की ते चुकीचं नाही, तो एक न्याय. मला एक प्रश्न आहे केंद्र सरकारला, निवडणूक आयोगाला मला एक प्रश्न आहे. तुम्ही नोटाचं समजा कोणी तिथे तुमचा फक्त भाजपचा उमेदवार शिल्लक राहिला, त्याच्याबरोबर नोटा चिन्ह होतं ना, तुम्ही लोकांना ऑप्शन दिला होता ना की कोणताही उमेदवार किंवा नोटा, मग तुम्ही नोटा शिल्लक होता, नोटा हा तिथं होताच ना, नोटा होत. हा मग लोकांनी नोटा पाहिजे, हा नसेल पसंत लोकांनी नोटाला मतदान केलं असं, तुम्ही त्यांना बिनविरोधी जाहीर कसं काय केलं तुम्ही? नाही, मोठा मुद्दा आहे हा शासकीय म्हणजे त्याने बघा मग हुकुमशाही आहे की नाही सांगा. हिटलरशाहीकडे आपलं आहे की नाही सांगा. वळत चाललेलं आहे. हिटलरनं तरी देशाची वाट लावायला चालू केली. अमित शहा कालच्याच बघा, ते बच्चू कडूच्या इथं अहो त्यांनी रितसर परवानगी घेतली, रितसर सगळं, आणि त्याला तू बाजूला हो म्हणून, हे काय कुठली पद्धत? हुकुमशाही अशी चालते का? एवढी जाणीव आहे तर मग हे मतातनं दिसेल का लोकांच्या? अहो यावेळी 100% मतातनं दिसणार, परिवर्तन हे घडणार. भाजप 400 पार म्हणतोय ना, 150 पार सुद्धा होणार. मशीनवर डाऊट आहे, 100% डाऊट आहे. बॅलेट पेपरवरती जर मोजणी जर झाली तर मोदी सरकार हे जाणार.
देशातनं मोदी सरकार हे जाणार आणि गेलंच पाहिजे तरच संविधान मतदान घ्यावं. एकंदरीत वेगवेगळ्या मुद्द्यांच्यावर चर्चा झाली. इथं इतकी जण लोक जमल्यात, परंतु एकही विरोधी किंवा सत्ताधारी माने गटाचा, राजू शेट्टींचा वेगळा मुद्दा मांडणारा कुणीच भेटला नाही. असं दिसतंय वातावरण या भागामध्ये. त्या मानेला शावडीत कोण काळं कुत्र विचार नव्हतं. या सत्यजित पाटलामुळे विचार, सत्यजित पाटलामुळे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेमुळे सवर्ण त्याला ह्या भागात आम्ही फिरू दिलं. सवर्ण त्यांचं नशीब त्यांना आम्ही फिरवून दिलं. एक मिनिट, ह्या शाहूवाडी तालुक्यानं आजपर्यंत ज्यांना लीड दिलंय, ज्यावेळी राजू शेट्टी निवडून आले त्यावेळी शाहूवाडी तालुक्याने लीड दिलं. ज्यावेळी मानेसाहेब निवडून आले त्यावेळी शाहूवाडी तालुक्याने म्हणजे लीड दिलं. आता सत्यजित पाटील आबा निवडून येणार, खासदार होणार आणि त्यावेळी माझ्या शाहूवाडी तालुक्यानं 65,000चा लीड दिलेला असणार आहे. हा एक विश्वास तुम्हाला वाटतोय? राजू शेट्टींचे आबा, सतीश पाटील आबा 2014 राजू शेट्टींच्या बरोबर होते, त्यावेळी तालुक्यातून 65,000 लीड होते राजू शेट्टींना. 2019 आबा आणि दर्शन मानेंना पाठिंबा दिला, दर्शन मानेंना 22,000 लीड होतं. म्हणजे ताकद आहे म्हणून लीड आहे ना. तुम्हाला आम्ही एक व्हिडिओ दाखवतो, तुम्ही तो स्क्रीनवर दाखवा. धैर्यशील मानेने काय म्हटलंय ते फक्त तुम्ही नाही, तुम्ही तो बघाच. नाही ना, तुम्ही तो एकदा ऐकाच. ही आमची भावना आहे, तुम्ही ऐका, हा प्रसिद्ध करा. धैर्यशील काळाचा गोरा व्हायचा होता. नाही ना, हा तुम्ही व्हिडिओ दाखवा, तुम्ही व्हायरल करा. म्हणजे एकेकाळी विद्यमान खासदारांनी हा धैर्यशील माने सतीश पाटलाविषयी बोलणार काय? हा धैर्यशील माने सतीश पाटलाबद्दल बोलणार काय? धैर्यशील माने खासदार जर कोणामुळे झाला असेल तर तो सत्यजित पाटील सरोडकरांच्यामुळे झाला. सांगितलं धैर्यशील साहेब. आणि ज्यांनी तुम्ही लोकांनी जे लीड दिलं त्यामुळे तो एक रोष आहे की आता त्यांच्या विरोधात तुम्ही का बोलताय? आमच्यासाठी आम्ही 15 दिवसात त्यांना खासदार केले, धनुष्यबाणाला मतदान केले, आणि तिने आमच्याशी गद्दारी केल्या, उद्धव साहेबांच्या बरोबर गद्दारी केल्या. त्यामुळे तिने यावेळी घरातच बसायचं, बाहेर यायचं काय म्हटलं? गद्दारांना आमच्याकडे स्थारा नाही. शाहूवाडी तालुक्यामध्ये काय होईल? महाराष्ट्रात काय मी तुम्हाला सांगितलं, महाविकास आघाडी मिंदे गटाचे गद्दारी केलेल्या विधानसभेला सुद्धा यांची घाण बाहेर निघणार आहे. ही सगळे घरात. एकनाथ शिंदे शिवसेना वाचवाय गेले होते का बुडवाय गेले होते? उद्धव साहेबांनी 21 खासदार लढवतात, 21, आणि यांना आता 8-9 उभा करणं पण मुश्किल आहे. यांचे उमेदवार फायनल करणारा भाजप, यांची लिस्ट जाते आधी भाजपकडं, एकनाथ शिंदेची, ते फायनल करता ठरवतात. भाजपने यांचे हिंगोलीचे उमेदवार कॅन्सल केले. हेमंत पाटील किती उमेदवार, त्यांचे 3 उमेदवार कॅन्सल केले. तर भावना गवळी कॅन्सल केली. शिवसेना वाचवतात की उडवतायत? गद्दारासनी आपल्या ह्या महाराष्ट्रात म्हणजे जागा नाही. ह्याचं साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. ज्यावेळी अफजल खानानं आपल्या हिंदवी स्वराज्यावर स्वारी केली, त्यावेळेला काय केलं, अफजल खानानं फतवा काढले. तर म्हणजे काय फतवा काढले की तुम्ही आमच्या बाजूनं या, तुमची वतनं, तुमची जहागिरी आम्ही तुम्हाला देऊ, पण तुम्ही शिवाजीराजांना जर मिळाला असा तर तुमची जहागिरी, तुमचं घरदार म्हणजे तुमची राखराखोळी करणार. मग त्यात एक खंडोजी खोपडा म्हणून होता, तो खानाला जाऊन मिळाला. त्याचं काय पुढे झालं ते सगळ्यांनी माहिती आहे. त्याचं काय झालं आपण इथं काय त्याच्यावर चर्चा करायला नाही. त्याचं काय झालं ते पुढे आपल्याला माहिती आहे इतिहास. कान्होजी जयदे ते राजा, त्यांना सुद्धा ते फतवा गेला होता. मग ते कान्होजी जयदे फतवा गेला असताना ते फतवा घेऊन ते राजांच्या समोर गेलेत. राजे काय म्हटले तर काका, म्हणजे ते वयान होते, जादा होते, तो त्यांच्या 5 मुलांना घेऊन ते त्यांच्या जवळ गेले. तिथं ते वयान जादा होते. ते म्हणले काका तुमचं काय मत आहे? जयदे म्हणजे कान्होजी काका तुमचं काय मत आहे? तर ते काय म्हटले तर म्हणजे तुम्ही तिकडे जर गेला, खानाला जाऊन मिळाला असा तर तुमचं काय वाचणार आहे, तुमचे वतन वाचणार आहे, तुमचे घर सुरक्षित राहणार आहे. तेव्हा तुम्ही त्यांना जाऊन मिळा. तेव्हा ते जयदेव साहेब काय म्हटले तर की असं काय बोलू नका, असं आमचं वतन, ते कान्हो जयदेने आपली तलवार शमशेर राजांच्या पायावर ठेवली, तिथं पाण्यात तांब्या भरला होता. तो हात पुढे करून तिने सांगितले की मी आज वतनावर पाणी सोडलं या, आणि म्हणजे गद्दारी करणार नाही. आम्ही जगणार तर हिंदू म्हणजे स्वरासाठी जगणार, मारणारी स्वरासाठी मारणार आहे. म्हणजे अशा माणसांचं त्या इतिहासावर काय होते, त्यांचं नाव सुवर्ण अक्षरात, महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात त्यांचं नाव लिहिलं गेलं. ज्यानं गद्दारी केली त्या खंडोजी खोपड्यानं, आपला समाज जो पुढे गेला, खंडोजी खोपड्याने जे गद्दारी केली त्याचं पुढे काय झालं ते सगळ्या इतिहासाला माहितीच आहे. त्यामुळं आम्हासनी सुद्धा आम्ही गद्दारी म्हणजे शिवसेनेची उभी फूट पडली असताना, सत्यजित आबांनी आमिषाला न बळी पडता
जे एकंदरीत त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या सोबत जे निष्ठेने राहिलेत त्यांना त्याचा कुठेतरी न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या आणि आबांच्यापासून आमासनी खूप मोठ्या आशा आहेत. आम्ही भेडगावकरांनी बी आशा आहेत, आमच्या शाहूर तालुक्यासाठी बी आशा आहेत. तुम्हाला आबांच्या बद्दल सांगायचं जर झालं, राजू शेट्टी यांची न आमची काही ओळखच नाही. मी मतदार आहे, माझं वय आता 32 आहे. म्हणजे मी एक 2-3 वेळा तरी त्यांना मतदान केलं असेल, पण त्यांची माझी काही ओळख नाही, फक्त फोटोतच त्यांना बघतोय. पण सत्यजित आबा आमच्या रस्त्यानं कुठे भागात चालला असले तर काच खाली करून हाक मारतात, नाव घेऊन बोलवतात. ह्याचा आम्हाला अभिमान आहे. ठिकाणी ऐकलं की ते नाव एकदा ऐकलं की तुम्हाला 2 तालुक्यातली कोणीही तुम्हाला माणूस असू दे किंवा मुलगा असू दे, त्याला आबा नाव घेऊन बोलवणार. हे तुम्ही मीडिया त्यांच्याबरोबर महिनाभर घेऊन फिरला, खासदार झाल्यानंतर. हा एक प्लस पॉईंट. मी दोन्ही मतदारसंघात काल शिर्शीमध्ये त्यांची सभा होती. माझा एक मित्र आहे शिर्शीला सांगत होता, तर सत्यजित आबा ते त्या सभेच्या ठिकाणी जात होते, तर एक कार्यकर्ता त्यांना भेटला की आबा तुम्ही मला गाडीतनं कधीतरी नेलं होतं. त्यांनी हात दाखवून तो त्यांना म्हणला, आबा तुम्ही मला गाडीतनं एकदा नेलं होतं. ते म्हणले ठीक आहे, त्यांच्या एवढं काही लक्षात राहिलं नाही, पण तरी सुद्धा त्याने त्या पाठीवरती थाप टाकली, लगेच सभेतून त्याला घेऊन गेले. ते म्हणजे ते कार्यकर्त्यात कसं मिसळायचं, तळागाळापर्यंत जनतेच्या पाठीवरती कसं राहायचं, ही त्यांना चांगली आयडिया आहे. पैशाच्या मागे लागणारे सत्यजित पटेल अजिबात नाही. पैशाच्या मागे लागणारे. मला एक आश्चर्य वाटतं, इकडल्या भागात फिरताना आता इथं काय एका गटाचे एका पक्षाचे लोक नसतील, एका विचारांचे तर नसतील, परंतु एकांगीच विचार मांडल्यासारखं एकंदरीत दिसतंय असं की बाबा आबा आबा आबा. आम्ही मागल्या 5-10 वर्षामध्ये राजू शेट्टी साहेबांचे कार्यकर्ते होते. आम्ही स्वतः प्रचार केलेला आहे. सवाना कल्लाबा आवाडे होते उभा सवाना, त्यावेळी आम्ही स्वतः हे केलेलं आहे. पण ह्या 10 वर्षामध्ये त्यांच्याकडे काय म्हणावा असा रिस्पॉन्सच नाही. शाहूवाडी पन्हाळा तालुक्याला देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदा जो उमेदवार भेटले, आमच्याकडे गायकवाड साहेब होते, पण ते कोल्हापूरमध्ये होते. त्या फर्स्ट टाइम उमेदवार भेटल्यामुळं आमचा तालुका एवढं जे उत्स्फूर्त जोशपूर्ण वातावरण आहे. कमीत कमी तालुक्यातून आबांना 60 ते 65 हजाराच्या वरती लीड भेटले यावेळी. कोरे गटाचं कोण नाही आहे याच्यामध्ये, कारण इकडं तर बऱ्यापैकी तो गट स्ट्रॉंग आहेच. मग त्यांचं नेमकं मत काय? पण ते आता बोलणार नाहीत की आम्ही हा आतून नाही. या वेळेला तिने पण ठरवलंय की आमच्या तालुक्यात बाबा इथनं मागं कधीच तालुक्यातला खासदार झाला पाहिजे. गट तोट बाजूला यापुढे 5 वर्ष तिने भोगले, आता कोण आलेला नाही इकडं. त्यामुळे आता ठरवलंय आमच्या तालुक्यात आमदार सत्यजित पाटील आबाच. गेल्या वेळेला आमदारकीला मतदान कोणी केलं? शिवाजी सुरत काढ लुटली, सुरत काढ लुटली. सांगा बघू, जनते कल्याणासाठी आज मोदी महाराष्ट्र लुटतोय. जर अडवू ना आपण थोडं सगळ्या लोकांनी, एवढंच मी बोलू शकतो बस. गेल्या वेळेला आमदारकीला मतदान कोणाला केलं विचारा. म्हणजे कोरे साहेब गटाचे आहेत, खरं आहे प्रत्येकाची शेवटी मतं आहेत. सर्व गटाचे, अजित पवार गटाचे आहेत, शरद पवार गटाचे आहेत, उद्धव साहेबांचे आहेत, शिंदे साहेबांचे आहेत. पण हे मिंदे गटाला ते आता कुणालाच मतदान. मला तो एक रोष दिसला की एकतर महागाईपासून महिन्यापूर्वी आमच्या गावातनं प्रत्येक घरातनं राजू शेट्टी साहेबांना 2 भाकरी प्रत्येक घरातनं, जेवढा उमरा आहे 2 भाकरी त्यांच्या कार्यक्रमाला दिल्या. आणि माझ्या वडिलांनी येशील त्याला डबा दिला त्या जेवणाला रुपया. ज्यावेळी राजू शेट्टी साहेब पहिल्याच्या उभा राहिले त्यावेळी ह्या तावडीवर, आमच्या ह्या तावडीवर इथं सगळ्या पक्षाची लोक होती. खरं त्या गावाने मिळून त्यांनी 1 रुपया काढून, 10 रुपये काढून, कुणी 1000 रुपये, कुणी 500 दिले. आज त्या दिलेले पैसे जेवढे आमच्या गावानं पैसे दिले आहेत त्यांना काय 2200 रुपये दिले असतील, नाही तर 5000 दिले असतील. त्या 5000 रुपये तरी तिने निधी द्यावा आम्हाला. ती 10 वर्षात 2 वेळा खासदार राहिले. वैयक्तिक काम मोदी साहेबांनी सगळ्यांना गोल केलंय. आता कारखानदारांनी ज्यांना, आता समजा आमच्या इकडे कोण विनय कोरे साहेब आणि सतीश पाटलांचा कारखाना नाही. विनय कोरे साहेबांना काय 300-350 कोटी रुपये आत्ताच मंजूर केले त्यांच्या याला संस्थेने का कर्ज केले. त्याच्यामुळे साहजिक ते त्यांचे कार्यकर्ते किंवा ते स्वतः म्हणणार की बाबा ठीक आहे आम्ही महायुतीकडे आहे म्हणून. समजा महाविकास आघाडीचं नावच घेणार नाही. ती एकच वाक्य बोलतो, त्यांना आता फंड दिलेला आहे. ते असं विरोधात काम केलं तर होणार नाही काय. जसे शेट्टी साहेबांनी पैसे गोळा करून घेऊन गेलेत, तसे आमच्या नेत्यांना सत्यजित आबांना कुणाकडे पैसे हात पसरायची गरज नाही लागलेली. आणून दिलेत आबांना. आमच्या एका मीटिंग मध्ये शाहूवाडी तालुक्याच्या 54 ते 55 लाख रुपये आम्हाला अवघ्या 2 तासामध्ये आम्हाला गोळा करून दिले. आबांनी सभा घेतली नव्हती, काही नव्हती, कार्यकर्त्यांनी सभा बोलवलेली, आबांना तिथं बोलवलेलं. पण बघता 55 लाख रुपये 5 मिनिटात गोळा झालं. असा महाराष्ट्रात एकही नेता नाही, एकही नेता तुम्ही दाखवा एवढं पैसे 1 तासात गोळा करणारा.
साहजिक आहे, त्यांचं एक वेगळे पण मला आता ह्या भागात फिरताना दिसायला लागले की लोकांच्या मध्ये त्यांची इमेज एक आपल्या लेवलचा माणूस, जमिनीतला माणूस, शेतकरी माणूस म्हणूनच एक वेगळी इमेज आहे. सकाळी पहाटे 5 वाजता खरोखर शेतकरी आहे ते बांधाव जातात की नाही तुम्ही शहानिशा करा. त्यांची जनावर आहेत, टोटल आहे. म्हणजे कसं लोकांची मतं घेतली होती. आबा सकाळी पहाटे 5 वाजता जातात. आबांचा एक वाटकर आहे. आबा कुठल्या सरीत तण आलंय, कुठल्या सरीत ऊस खालाय हे वाटकऱ्याला घरात बोलवून सांगतात. ह्या सरीला उद्या मी सरी बघणार आहे, तिथं काय तुम्ही उपाययोजना केल्या बघणार आहे हे वाटकऱ्याला आबा सांगतात. तेव्हा वाटकऱ्याला कळतं BSc आगरी आबा आहेत, त्यामुळे आम्हाला शेतीचं पूर्णपणे आम्हाला यावेळी शेतकरी नेता खासदार नको आहे, ह्यावेळी आम्हाला शेतकरीच खासदार हवा आहे, सत्यजित पाटील आबा. बघू आता शेवटी निवडणूक आहे, निवडणुकीत काय होईल आता लांब राहिल्याने 7 मेला निवडून येणार. यात काय एकंदरीत काय दगडवली पांढरी आबा 100% येणार. मागापासून बोललाच नव्हता तुम्ही. नाही बघू शेवटी निवडणूक आहे आणि तुमच्या भागामध्ये तरी बऱ्यापैकी सगळ्याच गटाचे आता इथं तरी दिसतं इतकी लोक आहेत, वेगवेगळ्या गटातटाचे आहेत. खरं शेवटी आबा हे एकच सूर दिसतोय निवडणुकीत. शेवटीच बोला आबा तर निवडून येतीलच, फक्त महाराष्ट्रात हे गद्दार निवडून आले नाही पाहिजे. ऐका, हे शेट्टी सुरुवातीपासून उभा राहिल्यापासून मी शेट्टीचं काम केलेलं आहे. पण मी ज्यावेळेला त्यांच्याकडे विकास काम मागायला गेलो, विकास कामाचं मला त्यांनी 5 लाखाचं पत्र दिलं. इथं आल्यावर टेंडर आपल्या त्यांच्या खास माणसाला भरायला दिलं आणि ते काम त्यांना करायला लावलं. खास नव्हतं का? आम्ही खास नाही का खास पैशापुरते स्वतःच्या भावाला, हमीराव पाटलांचे भाऊ आहेत ते JDP सदस्य, स्वतःच्या भावाला विरोध करून त्या संघटनेचं काम केलं तिने. मग ह्या माणसाची किंमत तिने ठेवायला पाहिजे होती. त्या असल्या लोकांची मतदानाच्या वेळी शोधत येतात त्यांना. ना आता आले ते की मी आमच्याकडे यायचं नाही. मराठीला किंमतच देत नाही राजू शेट्टी. हा एक रोष इकडं आहे. हा, मराठ्याला किंमतच देत नाही. हा सुद्धा लावित नाही त्या माणसाला. राजू शेट्टी एवढा हे आहे, जातीवादी आहे. आणि आताचे जे खासदार आहेत, भात परिषद घेतली होती आमच्या बांबोडे गावामध्ये. आम्ही इथं राईस मिल काढतो म्हणून शाहवाडीमध्ये ती राईस मिल काढली जयसिंगपूरमध्ये, आणि त्याच्यामध्ये सगळे सदस्य त्यांच्या जातीचे, जैन जाती सगळे सदस्य. तुम्ही शेतकऱ्यांचे नेते, तुम्ही जात बघितलीच नाही पाहिजे ना. तुम्ही मराठा, जैन, तुम्ही जैन त्यांच्या जातीचा असूच नाही नसतोच तो मुळात. मराठा जातीवर त्यांचा भेदभाव आहे, ते नेहमी भेदभाव करत असतात. सवाल आहे तर त्यांचा जो दूध संघ होता आता शक्यतो 90% बंद पडल्यात जमाय स्वाभिमानी. ऍक्च्युअली जर तुम्हाला जर शेतकऱ्यांचा कळवळा जर असेल, मग तुम्ही गायचं दूध स्वीकारत का नाहीये? माझा त्यांना उघडच प्रश्न आहे अगदी. त्यांना फक्त तुम्हाला म्हैस दूध चालतं, गायचं दूध का चालत नाहीये? शेट्टी साहेबांनी दूध का काढला होता की मला इतरांच्या पेक्षा जास्त दर द्यायचा आहे लोकांना, शेतकऱ्यांना. आता गोकुळचा दर आहे 58 रुपये आणि शेट्टी साहेबांच्या दुधाचा दर आहे 55 रुपये 60 पैसे. एवढी तफावत का? कशासाठी तफावत? तुम्हाला शेतकरी गोकुळावर एवढाच दर नाही, गोकुळ एवढा दर नाही. त्याला म्हणायचं तू दर दिला पाहिजे, स्वतः याला काय दर देत नाही. आता स्वतः 55 रुपये 60 पैसे दर आहे, गोकुळचा 58 रुपये आहे. हीच तर लोकांना. तुम्ही बाईक कुठं घेतली? बऱ्यापैकी सगळ्या मतदारसंघामध्ये घेतले. त्यात काय तुम्हाला वाटलं? एकंदरीत तुमचा तो आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी शेड्यूल मतं असतात. नाही तरी पण आम्ही तुमचं बघतोय, पण आम्हाला सत्यजित आबाचाच जास्त दिसतंय. शेवटी निवडणूक आहे, काय म्हणत होता बोला. नाही जर राजू शेट्टी साहेबांना जर शेतकऱ्यांचा एवढा कळवळ असेल तर तिने एखादा साखर कारखाना काढावा आणि तिने जो दर देईल तो सगळ्या कारखान्यांनी द्यावा. हे का धमक नाही का त्यांच्यात? एवढे मोठे खासदार झाले 10 वर्षे, साखर कारखाना एखादा काढू शकत नाहीत. लोकांच्याकडे लोक तुम्हाला मतदान करतात, तुम्ही म्हणताय मी शेतकऱ्याचा नेता आहे, ठीक आहे, शेतकऱ्याचा नेता आहे, मग तुम्हाला जर साखर कारखाना काढायचा शेतकरी ते दूध संघाचं ऐका की, दूध संघाचं पण ठीक आहे. मी काय म्हणतोय, तुम्ही साखर कारखाना काढा, साखर कारखान्याला तुम्हाला लोक जमीन देतील का नाहीत? 100% जमीन देणार. मी स्वतः शेअर्स पाहिला, साखर कारखान्याचा शेअर्स किती आहे? 5,000 रुपये शेअर्स आहे. मी आज एक चॅलेंज देतो साहेबांनी की साहेबांनी साखर कारखाना काढावा. शेट्टी साहेब शेतकऱ्यांचे जेव्हा खासदार झाले, 2 वेळा झाले, तिने एक काटाला काढला कुठं सांगा? वजन काटा एक ठिकाणी स्वतः काटा. आज खासदार आहे म्हणले, तिने एक तरी वजनाचा काटा टाकायला पाहिजे होता ना. हा, एक तरी काटा टाकलाय का सांगा? या आज एवढं कारखाना सगळं सब होतं त्यांच्या कारखान्यात. हा, एकही कारखाना आज खासदार आहे म्हणलं, एक तरी काटा टाकला पाहिजे होता का नाही? एकही काटा टाकलेला नाही. त्यांची चळवळ फक्त
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यापुरती असती. तिने सातारा बारामती इकडे जाऊन त्यांची का चळवळ नसते. त्यांना माहिती आहे तिकडे गेलो की तिकडेच ते गायब होणार आहेत. त्यामुळे त्याचा कळवळा फक्त कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातच असतोय. बिंबीला लावून गणपत पाटील दादांना सारे पाटलांच्या मुलग्यांना तिने दम दिला की बाबा तुझ्या काट्यावर कशी म्हणजे ऊस येतोय ते, म्हणजे कसा ऊस येतोय ते, म्हणजे आमच्या शाहवाडीची जनता जाईल तिथं त्या साखर कारखान्याला चालू करायला आणि आमचा ऊस घेऊन जाणार बैलगाडीनं, ट्रॅक्टरनं पण नवं बैलगाडीनं. बैल काय मारणार आहे काय आमची तू? एकंदरीत काय याच्यावरनं कळालं की सत्यजित आबांच्या बद्दलचं इकडच्या लोकांचं प्रेम आणि सत्ताधारी, म्हणजे जसं तुम्ही भाजप आणि इतर गोष्टी मांडल्यात, सत्ताधाऱ्यांनी वाढवलेली महागाई आणि असलेलं हे राजकारण, फुटीरवादीचं राजकारण, याच्याबद्दल लोकांची खूप नैराश्य, राग आहे, द्वेष आहे त्याच्याबद्दल खूप, आणि तो या निवडणुकीत दाखवतील असं काही मतदार म्हणतायत. बघूया शेवटी तुम्हाला सगळं दिसेल. आम्ही काय बोलण्यापेक्षा तुम्हाला सगळ्या 6च्या 6 विधानसभा मतदारसंघात सगळं वारं तुम्हाला दिसेल लवकरच. जसं तुम्ही म्हटलं तसं विधानसभेला सुद्धा त्याचा काहीतरी इफेक्ट होऊ शकतो. माने साहेबांनी एमआयडीसी मंजूर केली आहे. साताची पात्रावरती ना रस्ता आहे, ना वीज आहे, ना पाणी आहे. एमआयडीसी साठी काय लागतं नेमकं? काही नाही, फक्त गाजर दाखवायचं, लोकांना दाखवायचं. त्याला दाखवलेलं तिने गाजर आहे, तसं काही ती करू शकत नाही. तिने अगोदर रस्ता आणि लाईटची व्यवस्था करायला पाहिजे होती आणि मग एमआयडीसी आणायला पाहिजे होती. हे फक्त इलेक्शनच्या तोंडावर हे लोकांना काहीतरी करून दाखवायचं, गाजर दाखवायचं. महत्वाचं आता कोल्हापूरकडे जितक्या डेव्हलप झाल्यात, लाईट आणि पाणी पहिली व्यवस्था केली जाते आणि त्यानंतरच वेगळे मोकळ्या माळावर येऊन काय उपयोग झाल्यानंतर पहिला प्रकल्प मी शावडीला देणार म्हणून सांगितलेलं, काहीही केलेलं नाही. 5 वर्षात नाही. बघू आता याच्यावरती बोलेल तेवढं कमी आहे, कारण शेवटी एवढे 5-5 वर्षाचं राजकारण आहे. कोणाविषयी हे काय बोलायचं नाही. आता कोरे साहेबांनी पण आमदार आहेत ना, या आम्ही आमच्या गावाविषयी वार्ता करणार ना. आमच्या पहिल्या वेळी मला वाटतं 14ला का काय ते साताळीच्या तिथं चालू केलं नुसतं नाटक, पोकळ्यांना नाटक केलं, रोड करतो साताळीचा म्हणून. तो मालकी जो शेतकऱ्यांची जमीन होती बेडसगावकरांची, तेवढ्यापुरतीच मशीन चालवली. ज्यावेळी फॉरेस्टमध्ये आले ती थांबली, त्या अजूनपर्यंत थांबल्याच. विद्यमान असून आमदार काही करू शकले नाहीत. दुसरी गोष्ट, आबानी आमदार आल्यानंतर कमीत कमी तो फॉरेस्टमधनं पण साधा रोड केलाय, भले त्याला माग तरी पाडलाय, भले ते आज काही विचित्र दिसू दे, पण सुरुवात तरी झालेला आहे समज ना. आणि खासदार झाल्यानंतर 100% तो रोड होईल. बघू आता याच्यावरती बोलेल तेवढं कमीच आहे. खासदार झाल्यानंतर आम्ही डांबरीच रस्ता करणार आहे आणि खासदार फंडातनच करणार. शासनाची परवानगी घेऊन नाही. बघू आता याच्यावरती चर्चा चालत नाही हा समज ना. भूलतापा चालत नाही, भूलतापाचं जास्त दिवस. आणि लोकांना जाणीव आहे. मी आता खेड्यापाड्यात फिरतोय ना, मी सगळ्यांना एक गोष्ट सांगेन की माप याच्या आधी म्हणायचे की खेड्यातल्या लोकांना काही कळत नाही, अडाणी असतात, त्यांना नेते लोक भूलतापा लावून भुरळ घालून आपल्याकडे मतं वळवून घेतात. काही नाहीये. सगळ्यात जास्त हुशार लोक असतील तर ते खेड्यापाड्यात आहेत, कारण मी आता सिटीपासून सगळं ग्राउंड रिपोर्टसाठी फिरतोय. लोकांना सगळा अभ्यास आहे, सगळं ज्ञान आहे. एवढंच नाही तर खूप ठिकाणी असं पण म्हणतात की आम्हाला आमिष जरी दाखवलं तर त्याला काय आम्ही टाळणार नाही. खरं एवढे हुशार झालेत लोक आणि लोकांना माहित आहे नेमकं काय घडतंय. जसं आता हे वयस्कर लोक आहेत ना, यांनाही माहित आहे नेमकं काय घडतंय. सांगायचा मुद्दा काय माहिती आहे का, इथे विरोधक असतील, इथे बोलत नसतील, पण म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे. राजू शेट्टीचा कोणी कार्यकर्ता असू दे किंवा विनय कोरेंचा कार्यकर्ता असू दे, समज ना, त्यांनी बोललं पाहिजे. काम बघा, पार्टी कुठल्याही पार्टी असू दे, तिने त्यांच्या पार्टीकडनं काम केलं पाहिजे. आमच्या नेता आमदार झाला, आबा नेता आमदार होते, त्यांनी काम केलं तर केलंच म्हणणार समज ना. काय लोकशाही आहे, त्यामुळे विरोधक असणार आणि असायला पाहिजे विरोधक. आणि म्हणूनच म्हणतो इथं असणाऱ्या गटामध्ये ग्रुपमध्ये ते शेवटी वेगळं राजकारण आहे, यांनी मानलंच तसं. मिनिटाभर एक पोस्ट आल्या, जे आता विद्यमान खासदार आहेत त्यांना ताकारी गाव हे कुठल्या तालुक्यात हे माहिती नाहीये. त्यांनी शिराळा तालुक्यात नाव घेतलंय की ताकारी गाव शिराळा तालुका, एवढा मोठा जनसंपर्क त्यांचा आहे. सांगली मतदारसंघात आहे ते. सांगली जिल्ह्यात बघू शेवटी निवडणूक आता लांब नाहीये, घोडं मैदान लांब नाहीये. आता जर तुम्हाला इथं बोलताना इथं एवढ्या माणसांनी तुम्हाला आता म्हणजे म्हणणं मांडलं, प्रत्येकानं बोलताना आबा ह्यो माझा आरतूर, म्हणजे आबा आपला घरचा कोणतरी माणूस आहे. आबासनी कोण इथं आवजावं कोण, म्हणजे आबासाहेब बिवासाहेब कोण म्हणतात, आबा माझा, म्हणजे माझ्या पण तोंडातनं गेलं. ही आपुलकीची भाषा आहे. आबा ह्यो अजून बघा माझ्या तोंडात फार वेगळा मुद्दा सांगितला त्यांनी. बरोबर आहे. गोष्ट उद्धव साहेब सुद्धा तिकीट देताना काय म्हणले बघा, आमचा सत्यजित आबा, आमचा सत्यजित आबा. म्हणजे असं कधीही ते मान अपमान आणि इतर गोष्टीसाठी हे करणारे नाहीये, ते लोकांना मिसळतायत म्हणून असं खांदेवाट टाकतात काय म्हैस कुठे गेलतात. आबा तुम्हाला
आबा कोल्हापुरात राहत आहेत सध्या, सगळ्यांना माहित असेल. पण आबांच्या दारामध्ये फक्त एकच इनोव्हा गाडी असते. बाकी इतर तुम्ही आमदार बघा, खासदार बघा, विद्यमान खासदारामध्ये 100 गाड्या दारात असतील. पण आमच्या आबांच्या दारामध्ये कोल्हापूरच्या बांगल्यात फक्त एकच इनोव्हा कार दिसते. यावरून तुमच्या लक्षात येईल की आमच्या आबा किती साधे आणि किती प्रामाणिक. आता शेवटी आता गावातला साधा ग्रामपंचायत सदस्य जॅकेट घालून फिरतोय सदस्य झाल्यानंतर. आबांच्याकडे बघा साधी सिंपल राहणी, एकदम व्यवस्थित. ही एक लोकांना भावलेली गोष्ट असू शकते. मला एकंदरीत असं दिसलं की त्यांचा जो लोकसंपर्क आहे, लोकांच्यात मिसळण आहे, साधे राहणी आहे आणि लोकांसाठी अवेलेबिलिटी जी आहे ती लोकांना खूप भावलेली इकडल्या भागामध्ये. बऱ्यापैकी आता तिकडेही तसाच मेसेज जातो की लोकांसाठी फार अवेलेबल असणारा माणूस आहे. तिथं जेवढी लोक आहेत त्यांच्या प्रत्येकाकडे आबांचा नंबर सेव्ह आहे. बघू आता शेवटी तो एक मुद्दा मी ऐकला होता की आबांचा डायरेक्ट फोन आता माझा नव्हे, हे आमचे दत्तनलगे आहेत, ह्यांच्याकडे 100% आबांचा नंबर सेव्ह आहे. हे आमचे संजू भाऊ आहेत, दूध उत्पादक शेतकरी आहेत, ऊसापेक्षा दूध धंद्यावर जास्त आहेत. हे पेशंट डॉक्टर आहेत, त्यांचे सगळे हे संदीप आहेत. प्रत्येकाकडे पर्सनल नंबर आबांचा जर सेव्ह नसला, इथं मोबाईल नंतर आबांच्या मोबाईलवर आम्ही फोन, आता माझं नाव सागर आहे, आबा डायरेक्ट सागर बोल की, म्हणजे एवढा ही एक भावणारी गोष्ट आहे. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये त्यांनी घर केलेलं आहे. प्रत्येकाकडे नंबर आहे आबांचा. पाहून निवड डायरेक्ट आबा मला बोलले की आप्पा बोला की. ही एक आपुलकी वाटतेच, साहजिक आहे. आणि प्रत्येकाच्या सुखादुःखाला आबा हजर असणार. कुणाचं लग्न असू दे. मी या भागामध्ये ग्राउंड रिपोर्ट घेताना मला कायमच अशी जाणीव होती की मी प्रचार करतोय की काय करा, सगळे आबा आबाच म्हणतात. बघू शेवटी एकंदरीत काय होते निवडणुकीमध्ये. पुन्हा एकदा मी सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद.